मुंबई महापालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकांसाठी शिवसेना भाजप युती तुटल्यानंतर महाराष्ट्रातील राजकारणात नव्या घडामोडींना वेग आलाय। राज्याच्या राजकारणात काही नवीन समीकरणं अस्तित्वात येतात का याविषयी उत्कंठा शिगेला पोहोचलेली आहे। मुंबई महापालिका निवडणुकांसाठी शिवसेना मनसे एकत्र येणार का अशी चर्चा सुरू असताना मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी रविवारी संध्याकाळी अचानक मातोश्री गाठलं। त्यामुळे या नवीन समीकरणांविषयी कुतूहल निर्माण झालंय। नांदगावकर यांच्याशी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी भेट होऊ शकली नाही। मातोश्रीवर शिवसेना नेत्यांशी त्यांची दोन्ही पक्षांनी एकत्र यावं या विषयावर सुमारे 15 मिनिटं चर्चा झाल्याचं समजतं। शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री आणि आशिष शेलार यांचा काल खरपूस समाचार घेतला। भाजपचा विजय संकल्प मेळाव्याचा प्रकार हा कोकणातल्या दशावतारासारखा होता असा टोला उद्धव ठाकरेंनी हाणला आणि ज्या मुख्यमंत्र्यांच्या आजूबाजूलाच गुंड खंडणीखोर बसतात ते आम्हाला कसे काय गुंड आणि खंडणीखोर म्हणू शकतात असा सवालही त्यांनी यावेळी विचारला। तसंच मुख्यमंत्र्यांनी काल पाणी पाजण्याच्या केलेल्या वक्तव्यावरही टीका केली। राम मंदिराच्या मुद्द्यावरूनही उद्धव ठाकरेंनी यावेळी भाजपला लक्ष्य केलं। गुंडांनी मावळ्याचा वेश केला म्हणून तो गुंड काय मावळा होत नाही। तसंच नुसतं कोणी काय आपलं काहीतरी घेतलं म्हणून कोण त्या कृष्ण वगैरे काय होत नाही। त्यांच्या आजूबाजूला जे बसलेत गुंड, मुख्य म्हणजे त्यांची एक प्रतिमा होती चांगली स्वतःची, ती आता मलिन झालेली आहे आणि गुंडांचा नेता, गुंडांचा मुख्यमंत्री अशी त्यांची प्रतिमा होती की काय। आणि ती प्रतिमा मला त्यांच्याबद्दल किंवा भाजपाबद्दल काही बोलायचं नाही, माझ्या शिवरायाच्या महाराष्ट्राबद्दल जर का असं कोणाचं समज झाला तर ते मला खरंच क्लेशकारक होईल। त्या कॅबिनेटमध्ये सगळ्यांना प्रवेश द्या, विरोधी पक्ष नेत्यांना त्याच्यावरती कुठं उत्तर? एक्झॅक्ट मग तेच आहे ना, म्हणजे मुद्दा त्यांचाच होता। मी आता जास्त बोलत नाही, माझा घसा वगैरे बसेल म्हणून भीती वाटते। त्यांना असं वाटते की केंद्रात सरकार आले तर थोडं आता परत यायला हरकत नाही, पण तेव्हा जी काय पळापळ झाली होती आता ते विटा शोधत असतील, त्यावेळेला जमा केलेल्या विटा कुठे सापडतात का बघत असतील आणि त्या विटा जर का त्यांना सापडल्या तर कदाचित राम मंदिर बांधतील। लेकिन उनका कहना है कि कानूनी तरीके से बनेगा राम मंदिर, एक शर्त रखी है अपनी तरफ से। अभी कोई उनको पूछता नहीं अच्छे दिन कब आएंगे, तो मंदिर वही बनाएंगे लेकिन कब, इंतजार है। आता मला असं वाटतं सगळ्यांचे मुखवटे उतरलेले आहेत, सगळ्यांचे बुरके फाटलेले आहेत आणि त्यांचे खरे जे काही चेहरे आहेत थापाडे हे लोकांसमोर आलेले आहेत। मुंबई महापालिका निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसला आणखीन एक मोठा धक्का बसलाय। कृष्णा हेगडे यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी दिल्यानंतर देवेंद्र आंबेडकर यांनी सुद्धा शिवसेनेमध्ये प्रवेश केलाय। काँग्रेस नगरसेवक देवेंद्र आंबेडकर हे मुंबई महापालिकेतले माजी विरोधी पक्षनेते आहेत। काँग्रेस नेते गुरुदास कामत यांचे निकटवर्तीय अशी त्यांची ओळख आहे। मातोश्रीवर जाऊन आंबेडकर यांनी उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत शिवसेनेत अधिकृत प्रवेश केला। संजय निरुपम हुकुमशाही करतात, पक्षात मराठी माणसावर अन्याय होत असल्यामुळे काँग्रेस सोडत असल्याची प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे। संजय निरुपम यांची हुकुमशाही दादागिरी इतक्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे की ते मराठी माणसावरती पण अत्याचार करत आहे आणि मराठी माणसाला पण कुठे मुंबई काँग्रेसमध्ये आणि संजय निरुपम यांच्या नेतृत्वाखाली कुठेही मराठी माणसाला न्याय भेटत नाही। त्याच्यामुळे एक कुठे ना कुठे काहीतरी केलं पाहिजे आणि माझ्या मनामध्ये अत्यंत आदर बाळासाहेब ठाकरे यांचा होता, त्यांचे विचार माझ्या प्रेरित होते। भाजपची मुंबईतल्या उमेदवारांची पहिली यादी 1 फेब्रुवारीला तर दुसरी यादी 3 फेब्रुवारीला जाहीर होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। तत्पूर्वी मुंबई भाजपची वर्षावर मॅरेथॉन बैठक पार पडली। यावेळी मुंबई भाजप अध्यक्षांसह आमदार आणि मुंबईतील पदाधिकारी उपस्थित होते। या बैठकीमध्ये 120 जागांवरील उमेदवारांची नावं निश्चित करण्यात आली आहे। आज या संदर्भात पुन्हा बैठक घेऊन उर्वरित उमेदवार नावं निश्चित करण्यात येणार आहेत। मात्र या बैठकीत मित्रपक्षांना किती जागा सोडल्या जाणार यावर भाजपनं मौन बाळगलंय। युती आम्ही तोडली नाही तर शिवसेनेनं तोडली असं बोलत आता जो आडवं येईल त्याला आडवं करीन असं भाजप निवडणूक जिंकणार अशी घोषणा रावसाहेब दानवेंनी केली। औरंगाबादला जिल्हा परिषदेसाठी खुलताबाद या ठिकाणी आयोजित केलेल्या भाजपच्या विजय संकल्प मेळाव्यात ते बोलत होते। समविचारी पक्ष एकमेकांविरोधात लढल्यास त्याचा फायदा काँग्रेसला होईल, मात्र आम्ही तसं होऊ देणार नाही असंही ते म्हणाले। समविचारी पक्ष आम्ही आहोत, आमचा मतदार एक आहे आणि जर या निवडणुकीमध्ये आम्ही जर वेगळे लढलो तर दुसऱ्या पक्षाला या ठिकाणी मदत होऊ शकते। महाभारताचा शेवट असा होणार आहे की भारतीय जनता पार्टी मुंबई महापालिकेसह राज्यातल्या जिल्हा परिषदा पंचायत समिती जिंकणार आहे, हाच त्याचा शेवट आहे।
एकीकडे युतीतील शिवसेना भाजप एकमेकांविरुद्ध आग ओकत असताना जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिवसेना, रासप, स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि काँग्रेस या पक्षांकडून तिसरी आघाडी स्थापन करण्याच्या हालचाली सुरू आहेत। या पार्श्वभूमीवर खासदार राजू शेट्टी यांच्या उपस्थितीत बारामतीत बैठक पार पडली। भाजपनं सरकार टिकवण्यासाठी राष्ट्रवादीचा पाठिंबा घेणं मान्य नसून तसं झाल्यास स्वाभिमानी शेतकरी संघटना वेगळी भूमिका घेईल असंही शेट्टी यांनी म्हटलंय। राष्ट्रवादी काँग्रेस हा असा पक्ष आहे की जो सत्तेशिवाय अस्वस्थ असतो आणि त्या पक्षाचे कार्यकर्ते सुद्धा प्रचंड अस्वस्थ असतात, सत्तेसाठी अस्वस्थलेले असतात। परंतु माझं असं स्पष्ट मत आहे की राष्ट्रवादीच्या पाठिंब्यावर भारतीय जनता पक्षानं सरकार जरी शिवसेनेनं विरोध केला तरी सुद्धा त्यांचा पाठिंबा घेण्याच्या भानगडीत सरकारनं पडू नये। मनसेनं केलेल्या नाशिकच्या विकासाची भुरळ उद्योगपती रतन टाटांनाही पडली आहे। सोमवारी सकाळी रतन टाटा स्वतः हा विकास पाहण्यासाठी येत आहेत। मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या उपस्थितीत हा दौरा पार पडणार आहे। शहरात उभारलेल्या बॉटनिकल गार्डनला टाटांनी CSR फंडातून भरघोस आर्थिक सहाय्य केलंय। मनसेचे हे पाऊल म्हणजे निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर विकासाचे राजकीय पर्यटनातून आपलं काम अधोरेखित करण्याचा प्रयत्न आहे। मतदारांना आकर्षित करण्यासाठी राजकीय पक्षांकडून विविध फंडे आजमावले जात आहेत। प्रचारासाठी राजकीय पक्षांनी सोशल मीडियाचा आधार घेतलाय। सर्वांपेक्षा वेगळे आपलं कार्यालय असावं यासाठी मनसे आता डिजिटलायझेशनकडे वळला आहे। घंटाळी परिसरात हे कार्यालय उभारलं जात आहे। निवडणूक कार्यालयाच्या पुढच्या भागात 44 बाय 9.5 फुटांचा स्क्रीन लावला असून या स्क्रीनवरून राज यांची भाषणं, मनसेनं नाशिक येथे केलेली कामं, पक्षाचा प्रचार नागरिकांना दाखवला जाणार आहे। तसंच कार्यालयामध्ये व्हॉट्सअॅप आणि फेसबुक सिस्टीम आणली जाणार आहे। ठाण्यातील मतदारांचा डेटा जमवण्यात आला असून मनसेचे ठाण्याचे व्हिजन काय असेल, एखादा कार्यक्रम, राज यांची भाषणं लाईव्ह या सोशल मीडियावर सर्व मतदारांना पाठवली जाणार आहे। ठाण्यात कालपासून मनसेच्या इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेण्याच्या कार्यक्रमाला सुरुवात झाली आहे। 2 दिवस हा कार्यक्रम सुरू असेल असं सांगण्यात आलंय। या मुलाखती मनसेच्या निवडणूक कार्यालयात सरदेसाई स्वतः घेत आहेत। उमेदवार निवडताना मुलाखती दरम्यान अनेक निकष पाहिले जात असल्याचं त्यांनी सांगितलं। पहिल्याच दिवशी मुलाखतींना इच्छुक उमेदवारांचा उत्तम प्रतिसाद मिळाल्याचं सरदेसाईंनी म्हटलं आहे। अनेक चांगले उमेदवार इच्छुक असल्यानं कोणाला निवडायचं आणि कोणाला नाही म्हणायचं ही कठीण परिस्थिती आमच्यासमोर असल्याचंही ते म्हणाले। शिवसेना भाजप युती तुटल्याचे पडसाद नाशिक पदवीधर मतदारसंघ निवडणुकीवरही पाहायला मिळत आहेत। नाशिक पदवीधर मतदारसंघाचे भाजप उमेदवार आणि संरक्षण राज्यमंत्री सुभाष भामरे यांचे जावई डॉक्टर प्रशांत पाटील यांना शिवसेनेचा पाठिंबा मिळणं कठीण झालंय। शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी भाजप अडवा, भाजप बडवा अशी भूमिका घेत भाजपला उत्तर महाराष्ट्रात अडचणीत आणलाय। शिवसेनेनं नाशिकमध्ये भाजपला खिंडीत पकडल्यानं केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री भामरे यांची अडचण झाली आहे। शिक्षण क्षेत्रात शिक्षणाचा विचार झाला पाहिजे। गाणाऱ्यांच्या रूपात चांगला उमेदवार मिळालेला आहे आणि यावेळी गाणार प्रचंड बहुमतानं विजयी होणार असल्याचा विश्वास केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केला। 3 फेब्रुवारीला हो घातलेल्या नागपूर विभाग शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीच्या प्रचार सभेवेळी ते बोलत होते। गाणार यांना मोठ्या प्रमाणात पाठिंबा असल्यानं या निवडणुकीत फारशी चुरस नसल्याचं केंद्रीय मंत्री नितीन गडकरी म्हणाले। शिक्षकांचा अधिकार आणि न्यायासाठी गाणार हे सर्वोत्तम उमेदवार आहेत, त्यामुळे गाणार यांना बहुमतानं विजयी करण्याचं आवाहन नितीन गडकरी यांनी यावेळी केलं। गोव्यात भाजपच्या वतीनं जाहीरनाम्याचं प्रकाशन करण्यात आलं। यावेळी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर हे उपस्थित होते। प्रामुख्यानं रोजगार संधीवर भर देणाऱ्या या जाहीरनाम्यामध्ये कृषी, पर्यटन, शिक्षण, आरोग्य या क्षेत्रात साधन सुविधा वाढीवर भर देण्यात आलाय। गोव्यात भविष्याचा वेध घेणारी इलेक्ट्रॉनिक सिटी उभारली जाणार असून त्या प्रकल्पामुळे प्रचंड रोजगाराच्या संधी निर्माण होतील असं यावेळी फडणवीस म्हणाले। भाजपच्या जाहीरनाम्यात कौशल्य विकास, पाणी याही गोष्टींचा अंतर्भाव करण्यात आला असून गोवा विकासालाच कौल देईल असा विश्वास मुख्यमंत्री पार्सेकर यांनी व्यक्त केला आहे। राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची हत्या RSSनंच घडवून आणली असे खळबळजनक वक्तव्य काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांनी केलं होतं। याबाबतची दोषारोप निश्चिती भिवंडी कोर्टात होणार आहे, त्यामुळे आज राहुल गांधी भिवंडीत हजर राहण्याची शक्यता आहे। या प्रकरणी राहुल गांधींना भिवंडी कोर्टाने जामीन मंजूर केला होता। 2014 मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीच्या वेळी राहुल गांधींनी भिवंडीतील प्रचार सभेमध्ये वादग्रस्त वक्तव्य केलं होतं। महात्मा गांधींच्या हत्येमागे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा हात असल्याचा आरोप त्यांनी केला होता।
त्यांच्या या आरोपावर आक्षेप घेत त्यांच्या विरोधात भिवंडी कोर्टात मानहानीचा दावा दाखल करण्यात आला। त्यामुळे या प्रकरणाच्या सुनावणीसाठी राहुल गांधी यांना भिवंडी कोर्टात उपस्थित राहण्याचे आदेश देण्यात आले होते। माजी राज्य निवडणूक आयुक्त नीला सत्यनारायण यांच्या डेल्टा 15 या पुस्तकाचं प्रकाशन प्रसिद्ध उद्योगपती विठ्ठल कामत यांनी केलं। दादरच्या सावरकर सभागृहात हा कार्यक्रम पार पडला। सर्वसामान्य माणसातील असामान्य माणुसकी, दातृत्व, दुसऱ्यांच्या व्यथा वेदना समस्या समजून घेण्याची वृत्ती याचं संवेदनशीलपणे चित्रण करणाऱ्या ललित लेखांचा प्रेरक संग्रह म्हणजे डेल्टा 15 हे पुस्तक आहे। महाराष्ट्राच्या शूरवीर शहीद जवानांच्या कुटुंबियांसाठी आजचा क्षण काहीसा हळवा आणि तितकाच अभिमानाचाही होता। देशाच्या रक्षणासाठी जीवाचं बलिदान देणाऱ्या आपल्या लाडक्या सुपुत्रांच्या शौर्याचा हा गौरव होता, जो मुंबईत मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आला। निमित्त होतं बृहन्मुंबई महानगरपालिका कर्मचारी अभियंते आयोजित जरा याद करो कुर्बानी या कार्यक्रमाचं। झी 24 तासचे मुख्य संपादक डॉ. उदय निरगुडकर, पालिका आयुक्त अजय मेहता यांच्या हस्ते यावेळी शहीदांच्या कुटुंबियांचा गौरव करण्यात आला। शहीद जवानांच्या कुटुंबियांच्या मदतीसाठी या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं। आर्ट सर्कल आयोजित रत्नागिरीमध्ये सध्या ऐतिहासिक हिबा राजवाड्यावर संगीत कला महोत्सव सुरू आहे। महोत्सवाचा दुसरा दिवस गाजला तो बेगम परवीन सुलताना यांच्या गायनानं। बेगम परवीन सुलताना यांचं गायन ऐकण्याची आणि अनुभवण्याची संधी यावेळी रत्नागिरीकरांना मिळाली। नागपूरमध्ये झालेल्या T20 मॅचमध्ये विराट टीमनं इंग्लंडवर 5 रन्सने विजय मिळवत सामन्यातील मालिकेत 1-1 बरोबरी साधली आहे। या मॅचमध्ये इंग्लिश बॉलर्सने टीम इंडियाच्या बॅट्समनना 20 ओव्हर्समध्ये 8 बाद 144 असं रोखलं होतं। या आव्हानाचा पाठलाग करताना इंग्लंडने 19 ओव्हर्समध्ये 4 बाद 137 रन्सचा पल्ला गाठला। इंग्लंडला जिंकण्यासाठी 6 बॉल्समध्ये केवळ 8 रन्सची गरज होती। मात्र जसप्रीत बुमराहनं अखेरच्या ओव्हरमध्ये कमाल केली। त्यानं जो रूट आणि जोस बटलरचा काटा काढला आणि केवळ 2 रन्स मोजून भारताला 5 धावांनी सनसनाटी विजय मिळवून दिला। रॉजर फेडररनं तब्बल 5 वर्षांनी आपला ग्रँडस्लॅम विजयाचा दुष्काळ संपवला। यानं ऑस्ट्रेलियन ओपन जिंकत आपल्या टेनिस करिअरमध्ये 18व्या ग्रँडस्लॅमला गवसणी घातली। फेडररनं रोमहर्षक लढतीत स्पॅनियर्ड जायंट राफेल नादालला मात केली। फेडररनं फायनलमध्ये नदालवर 6-4, 3-6, 6-1, 3-6, 6-3 मात केली। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।